आणि आम्ही ठेवलेल्या विश्वासात त्यांनी पात्र राहून अतिशय चांगल्या म्हशी आम्हाला दिल्या. म्हशी एक नंबर आहे. म्हशी चांगल्या आहेत आणि इतर कोणी जर खरेदी करायचं असेल तर सुरेश नाईन यांच्याकडे जाऊन आमच्या अनुभवानुसार खरेदी करावा आणि विश्वास ठेवावा. आम्ही आता एकूण 37 आम्ही म्हशी आणलेल्या आहेत. सुरेश नाईन डेअरी फार्म येथून आम्ही म्हशी या खरेदी केलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, जसं की आपण आपल्या कृषी सल्ला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन माहिती पोहोचवतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खात्रीशीर म्हशी कुठं खरेदी करतो आणि लॉटमध्ये म्हशी कशा खरेदी करायच्या, तसेच हरियाणातून जर म्हशी आणायच्या असतील तर खात्रीशीर व्यापारी आणि तिथलं नियोजन कसं असतं तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत गडहिंग्लज तालुक्यातील बरेचसे शेतकरी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. तर यांनी हरियाणावरून म्हशी खरेदी केल्यात. कुठून? तर सुरेश नाईन डेअरी फार्म या ठिकाणावरून. तर सुरेश नाईन डेअरी फार्मचे ओनर आपल्या सोबत आहेत. भाई नमस्कार. नमस्कार सर। अपना परिचय करा के दो. मैं हरियाणा से जींद अपना डिस्ट्रिक्ट है। सुरेश नैन डेयरी फार्म से रमन नैन। मैं अभी अपने नूल गांव में आया हूँ। हाँ. अभी इधर जो अपने किसान भाई जो अपना भैंस लेके आए, इनका रिजल्ट लेने के लिए आए थे कि इधर कैसा भैंस आया है, कैसा दूध दे रही है, कैसे जमा हुआ है। इसको आए हुए अभी 15 दिन हो गए हैं। अभी बढ़ने की टाइमिंग है, इसलिए इधर आए हैं। अभी अपने सर जी है, ये सब आपको डिटेल देंगे जो इधर है। दादा नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. मी नूलगावचा शेतकरी असून माझ्या शेजारी माझे सगळे बसलेले आमचे शेतकरी बांधव सगळे नूल तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील आहे. आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी जिंदमधून हरियाणामधून आम्ही म्हशी आणलेल्या आहेत. सुरेश नाईन डेअरी फार्म येथून आम्ही म्हशी या खरेदी केलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा म्हशींचा आम्हाला इथं पुरवठा त्यांनी केलेला आहे. आता जर दुधाचं बघितलं तर अतिशय शांत स्वभावाच्या अशा या म्हशी आहेत आणि कुठलीही म्हैस दूध द्यायला नाही असं इथं व्हाल नाही. आणि बऱ्यापैकी आता जरी पहिलारू असलेल्या म्हशीसुद्धा आता 4 ते 5 लिटर दूध द्यायला लागलेल्या आहेत. आणि आताच सुरुवात असल्यामुळं आमच्या आता 4-5 लिटरला काही म्हशी 5-6 लिटर सुद्धा द्यायला लागलेल्या आहेत. अशा अतिशय चांगल्या आमच्या यांचा जो मला हे तिथं प्रतिसाद मिळाला. कुठल्याही प्रकारची फसवणूक आमची तिथं झाली नाही. तिथं आम्ही गेलो, अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. कुठलीही म्हैस आम्हाला जर पसंत पडली नाही तर प्रसंगी आम्ही बदलून 2-2, 3-3 वेळा काही म्हशी आम्ही घेऊन सुद्धा बदलून आम्ही दुसऱ्या म्हशी घेतल्या. त्यांनी कुठलीही आमच्यावर जबरदस्ती केली नाही. दराविषयी सुद्धा कुठली जबरदस्ती केली नाही. आम्ही जो म्हणेल तर दर त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांच्या आणि प्रत्येक दिवशी आम्हाला शेतकऱ्यांच्या गोटावर त्यांनी घेऊन गेले. जवळजवळ 2-3 तालुके आसपासचे जवळजवळ 170 ते 180 किलोमीटर तिथल्या आसपासचे त्यांनी फिरवून आणलेत. आम्हाला त्यांच्या गाडीतून फिरवून आम्हाला त्या म्हशी दाखवून शेतकऱ्यांच्याकडचं बघून आणि 2 वेळा ते 3 वेळा दूध काढायला लावून आमच्या समोर दूध काढून खात्री करून आम्ही म्हशी घेतलेत. त्यामुळं म्हशीविषयी आम्ही अतिशय समाधानी आहे. किती शेतकऱ्यांनी किती म्हशी घेतल्या? आम्ही आता एकूण 37 आम्ही म्हशी आणलेल्या आहेत. आता इथं साधारण 20 शेतकरी आहेत. त्यातले जे सुरेश नाईन यांच्याकडून आम्ही सुरेश नाईन डेअरी फार्ममधून आम्ही आणलेले इथं 20 शेतकरी आम्ही आहे जे आम्ही यांच्याकडून म्हशी आणलेत. ठीक आहे. आणि सर्व शेतकरी बांधव इथं माझ्या शेजारी बसलेले आहेत. बर. तर मंडळी, या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव जमलेले आहेत. एकंदरीत एकेकांचा अनुभव जाणून घेऊयात. दादा नमस्कार. किती म्हशी आणल्या तुम्ही? एक आणले. बरं, कसा अनुभव राहिला? म्हशी चांगल्या आहे सगळ्यांच्या. हा. किमतीप्रमाणे दूध त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आहे दूध. त्यामुळे म्हशीच्या बाबतीत काही तक्रार नाही कोणाची. बरं बरं. म्हशी चांगल्या आहेत प्रत्येकाच्या. की म्हशी बघायला गेल्या तर किमतीच्या मानाने म्हशी चांगल्याच आहेत. म्हशींची वासरं सुद्धा एकही वासरं आतापर्यंत मेलेलं नाही किंवा इतर ठिकाणी आणले त्यांची वाढलेली, पण आमची जी वासरं आहेत ती सगळी व्यवस्थित आहेत. त्यांनी तिकडून ट्रॅव्हलिंग करताना जो त्यांनी आमच्या जनावरांचा जो त्यांनी हे घेतला व्यवस्थापन केले त्यानं ते एकदम चोख आहे. बरं. त्यामुळे हरियाणातून म्हशी आणण्यात सगळ्यात चांगला फायदा आहे. बरं. दादा नमस्कार. नमस्कार. किती म्हशी आणल्या? मी म्हैस एकच आणलेली आहे. मी आता सध्या रिटायर असून एक जोडधंदा म्हणून एक हा व्यवसाय करायचा ठरवलेला आहे. एक मुरा म्हैशीचा अनुभव म्हणजे चांगली शांत म्हैस, एक नंबरची म्हैस, म्हणजे प्युअर अशी शिंग गोल एकदम म्हणजे शांत म्हैस असणारी, कोणालाही दूध देते.
माझी म्हैस कुणालाही दूध देते. माझी म्हैस कमीत कमी 6.5 लिटर दुधाचे ॲव्हरेजची म्हैस आहे. काही तक्रार नाही. चांगली म्हैस आहे. तिथला अनुभव चांगला आहे. आता जे आहे आमच्या शेतकऱ्यांनी सांगितलं त्यांच्याबरोबर मी सहमत आहे. त्याच्यापेक्षा आम्हाला चांगली सुविधा त्यांनी दिली. म्हैशी चांगल्या आहेत आणि इतर कोणी जर खरेदी करायचं असेल तर सुरेश नाईन यांच्याकडे जाऊन आमच्या अनुभवानुसार खरेदी करावा आणि विश्वास ठेवावा. असा एक मोठा अनुभव आमच्या म्हणजे या म्हैशी घेतेवेळी आलेला आहे. त्यामुळे त्यांची व्यवस्थापन म्हणा, प्रवासाचं जसं नियोजन असते की बरोबर भया लोक लावून देणे, त्यांचं निगा करणे, 2-4 जेवणाची व्यवस्था होती, फिरवून आणणे व्यवस्था होती. त्यामुळे त्यांच्यावर काय हे नव्हतं आमच्यावर अशी काय बंधनं नव्हती की बाहेर कसं व्यापारी लोक त्रास देतात त्या प्रकारचा कुठलाही आम्हाला त्रास झालेला नाही. काय रेट असेल आम्ही म्हणाल ते आम्हाला जर पसंत पडली नसेल तर 4 वेळा म्हैशी बदलल्यात आम्ही. त्यामुळं काही अडचण आलेली नाही. त्यामुळं आज ते मालक स्वतः इथं आलेत म्हैशी बाबा बघण्यासाठी की बाबा काय अडचण आहे. किती म्हशी आणल्या आपण? मी एकच आणलोय म्हैस बरं. आणि चांगल्या ह्याची आहे. दूध पण उत्तम आहे किमतीच्या मानात. ठीक आहे. तर मंडळी अशा पद्धतीनं इकडे देखील शेतकरी बांधव जमलेले आहेत. किती म्हशी आणल्या? मी एकच म्हस आणलेलं आहे. बरं. आम्ही पहिला रोज घेऊन सुद्धा व्यवस्थित दूध देते बरं. आणि शांत स्वभावाचा आहे. आहे. दंगा वगैरे काही करत नाही आहे. किती म्हशी आणल्या आपण? आम्ही एक आणलेली आहे. बरं. दूध 5-6 लिटर आहे. मग चांगली मिळाली. ठीक आहे. तुम्ही किती आणले दादा? आम्ही एक आणल्या. बरं. हाय समाधान आहे. दूध व्यवस्थित द्या रे. बरं. दादा तुम्ही? आम्ही एक आणल्या. हा दुधाला चांगली आहे. समाधान आहे? समाधान आहे. बरं. तुम्ही किती आणल्या दादा? मी सर 2 आणल्यात. बरं. 2 आणल्या माझ्या लागल्या चांगल्या रेकॉर्डला लागली ती चालते. आल्याला मला 6-6 लिटर दूध दिल्या मस्ती. ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. किती म्हशी आणल्या आपण? आम्ही एक म्हस आणलंय. हा. आणि सुरुवातीला मी आमच्या वडिलांना थोडं ओरडत होतो की म्हस किंमत जास्त होते. बरं. आणि मला फार भीती वाटलं कारण की एवढ्या किमतीचं म्हस मी आणलो आणि पुढे जर ते दूध नाही दिलं तर प्रॉब्लेम होईल असं मला एक शंका होती मनामध्ये. कारण आणि मी पहिल्यांदा ज्यावेळी म्हस आमच्या घरी आलं त्यावेळी मी तांब्या घेऊन त्याला फिरायला बसलेलो. बरं. त्यानंतर ते आमचे ते बांधव इथं आलेले होते आमच्या ते म्हस देण्यासाठी. ते भैया लोक मग ते डोक्याला थोडस मला मारलेत आणि म्हटले की बाबा तू बारडी घेऊन ये जाते तांब्याला होत नाही. अक्षरशः मी बारडी म्हटल्यावर मला एकदम काय हे खरं सांगतात असं वाटलं. आणि ते बारडी घेऊन पिळे आणि मला वाटतं की त्या पहिल्यांदाच 4-5 लिटर ते दूध दिलं. आणि खरोखर मला आनंद वाटतो की मी एक गवंडी धंदा करतो आणि मला वाटतं की एक माणूस गवंडी काम करून म्हणजे सकाळी 9ला जाऊन 6ला काम करून 2 म्हस आरामशीर बाळगू शकतोय. कारण की ह्याला काय म्हणजे चारा घालण्याची काय म्हणजे सारखं चारा घालण्याची आवश्यकता नाही. कारण मला वाटतं की आमच्याकडे आम्ही चारा 5-5 मिनिटाला घालत राहतो. 5 मिनिटाला, 2 मिनिटाला, अर्धा तासाला ते ओरडत राहतं आणि आम्ही घालत राहतो. आणि खरोखर की ते म्हस एकदम एक वेळ आम्ही जर दूध घातलं तर त्याच्यावर ते समाधान राहतंय. आणि एकदाच त्याला दूध म्हस हे आपला चारा घालावं लागतंय. त्याच्यानंतर काय चारा घालायची गरज नाही. आणि 1-2 म्हस एक माणूस आरामशीर बाळगू शकतो. आणि खरोखर सुरेश नाईन यांच्याकडे मशीन खरेदी करावं आणि इथे त्याने या ठिकाणी आलेत आणि ते म्हस चौकशी करण्यासाठी आलेत हे देखील मला फार आनंद वाटतो. कारण हे विश्वासात दाखल म्हणजे त्यांनी म्हस खरेदी करून दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. बरं. दादा नमस्कार. नमस्ते. किती म्हशी आणल्या आपण? मी एक म्हस आणलेली आहे. बरं. हरियाणा जिंद मधून सुरेश डेअरी फार्म मधून एक म्हस घेतली आणि ती जातीवंत आहे. बरं. चांगली आहे. सगळ्यात महत्वाचं जातीवंत. आणि आम्ही तिथं म्हशी ज्यावेळी चेक करायला गेलो बघायला गेलो तिथं दोन्ही टाइम दूध सकाळी पण म्हणजे चेक केलं 5:30-5 आणि संध्याकाळी पण 5:30-5. आणि त्याचप्रमाणे आमच्या गावी आल्यानंतर आमच्या व्यवस्थेला पण तेवढंच ती 5:30-5 देते. म्हणजे चांगल्या म्हशी आहेत. ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. किती म्हशी आणल्या? एक आणल्या. कशी लागली काय? मस्त एक नंबर आहे. हाय का चांगली? काय का उगाच हे आलेत म्हणून बोलताय? मालकाने व्यवस्था सुख भारी केली आमची. बरं. व्यवस्था जाऊ द्या. म्हैस आपल्याला महत्वाची. मस्त चांगलीच आहे. हा. म्हशीच काय बघायला लागत नाही. म्हस बी चांगली आणि व्यवस्था बी चांगली. चांगले व्यापारी चांगले आहेत का नाही ते? व्यापारी एक नंबर. बरं. आहेत का शेतकऱ्यांना आपल्या समजून घेतात का? आहे बरोबर आहे. बरं. दादा नमस्कार. किती आणल्या म्हशी? मी म्हैस एक आणलोय. पहिला रो आहे. म्हैस चांगली आहे. साधारण आता 3.5-4 लिटर दूध देते. एक ताण रेड्यासाठी रेडा आहे तरी पण 1 लिटर आम्ही दूध देतो. रेडा पण चांगला आहे. बरं. अतिशय आम्ही जे म्हैस घेतलो त्यात अतिशय समाधानी आहे. ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. किती म्हशी आणल्या? आम्ही एकच आणली म्हस. बरं. मेंढा म्हस आहे ते. बरं. मेंढा चांगली असते. मेंढा चांगली लागली का? लागली चांगली लागली.
फर्स्टवर आहे ती. बर ती आता एक थान म्हणजे रेडका सोडून आम्हाला एक साधारण 5:30 पर्यंत आले. किती टायमाचं? एक टायमाला 5:30. फर्स्ट टाइमर अभी वो देखो फर्स्ट टाइमर में ये 5-5.5 लीटर एक टाइम में दे रही है, नेक्स्ट टाइम वो 14-15 लीटर देने की म्हणजे ज्यादा दूध देते है थोड़ा. एक थन रेडकाला सोडून होय, होय. एका टायमाचं 5.5 लिटर 5.5 म्हणजे लिटर. दिवसाचा 11 लिटर देते. बर बर बर. शेठजी मला एक सांगा, तुमच्या गावातून आता मी असं शेतकरी बांधवांबरोबर चर्चा केली तर काही शेतकरी बांधव गुजरातला गेले ते म्हशी आणण्याकरिता हो, हो. आणि हे जे आपले शेतकरी बांधव बाकीचे बसलेले आहेत त्यांनी हरियाणातून म्हशी आणले रमण नाही यांच्याकडून. तर काय अनुभव आहे बाकीचे जे शेतकरी गुजरातला गेले त्यांचं नेमकं परिस्थिती काय आहे सध्या? आणि आता गुजरातला 17 म्हशी आमच्या शेतकरी बांधवांनीच तिथून गुजरातहून आणल्या होत्या. हा पण त्यातल्या बऱ्याचशा मैत्री म्हैशीत आल्या, आजारी पडल्या. हा. बरेचसे मला वाटतं त्यातले 3 रेडकं जी हे होती ती दगावली. बर बर आणि आता त्यांचा रिपोर्ट काही मशीनचा चांगला आहे, काही मशीनचा नाही. बर बर बर. त्यामुळे आम्ही साधारण सर्व जर बघितली परिस्थिती हा. तर जिंदच्या तोडीच्या म्हशी त्या नाहीत बर बर. आणि जिंदहूनच लोकांनी म्हशी घ्याव्यात असं आमचं त्यांना आग्रहाची विनंती आहे. कारण का आम्ही परिस्थिती बघितली आहे, दोन्हीकडनं आम्ही म्हशी आणून बघितलेल्या आहेत. हा आणि जिंदच्या म्हशी अतिशय जातीवंत आणि बरं. अतिशय चांगला दुधासाठीही चांगल्या आहेत आणि अतिशय शांत जातीचं. कुठल्याही जरी त्या आजूबाजूला 4 माणसं उभारली हा. तरी पाय न हलवता दूध देणाऱ्या एवढ्या शांत जातीच्या म्हशी आहेत. बरोबर आणि दिसायलाही देखण्या असलेल्या म्हशी म्हणजे 4-5 वेता घेऊन जरी विकायचं म्हटलं तर अतिशय चांगली किंमत घेऊन जाण्यासारख्या या म्हशी आहेत. बर त्यामुळं मला माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की हे तुम्हाला जर म्हशी जर घ्यायच्या असतील तर हरियाणाला जाऊन जिंद जिल्ह्यातूनच म्हशी घ्या. आणि सुरेश नैन या डेअरी फार्म अतिशय विश्वासार्ह आहे आणि या सुरेश नैन डेअरी फार्म कडून तुम्ही म्हशी घ्यावात असं आम्ही आमच्या अनुभवावरून आम्ही सांगतोय. त्यांनी इथं पूर्वी आमच्या इथं कागल तालुक्यात मळगे गावी इथं 40 म्हशी दिल्या होत्या. तसेच आमच्या इथं सुरवळी गावी इथं सुद्धा त्यांनी म्हशी दिल्या होत्या. त्या म्हशी आम्ही प्रत्यक्षात जाऊन बघून आलो. तिकडची खात्री करून घेतली आणि त्यांना विचारलं त्यांचे अनुभव काय आहेत. आणि त्यांचे अनुभव घेऊन आम्हाला त्यांना ते येऊन भेटून गेले रमण. त्यावेळी आम्हाला त्यांच्या स्वभावाने हे बघून आम्हाला खात्री पडली की बाबा या माणसाकडे आम्हाला निश्चितपणे विश्वासार्ह म्हशी मिळतील, आमच्या शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही. त्यामुळे आम्ही कोणाकडे न जाता आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही ठेवलेल्या विश्वासात त्यांनी पात्र राहून अतिशय चांगल्या म्हशी आम्हाला दिल्या. ठीक आहे. आणि आम्ही त्यात आमचे सर्व शेतकरी बांधव त्यात समाधानी आहेत. तर ज्यांना अशा ग्रुप करून म्हशी खरेदी करायच्या असतील तर आपण गावाच्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचा मेळ करून हरियाणाला जाऊन आपण अशा पद्धतीने या शेतकरी मित्रांनी जशा खरेदी केल्या तशा म्हशी आपण खरेदी करू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. ज्यांना काही शंका असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. नमस्कार.